नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मोर ॲग्रोटेक या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आज आपण कापूस पिकासाठी खताचा तिसरा डोस घेणार आहोत। तर यामध्ये आपण 10-20-20 एकरी 1 बॅग आणि त्यासोबत पोटॅश एकरी 1 बॅग असे कॉम्बिनेशन आपण घेणार आहोत। तर मित्रांनो, खताचा तिसरा डोस देत असताना यामध्ये आपल्याला फॉस्फरस आणि पोटॅश हे आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात येथे घेणे आवश्यक असते। तर फॉस्फरसमुळे जे काही फुलसंख्या आहे, फुलसंख्या वाढते, त्याचबरोबर फळसंख्यासुद्धा वाढत असते। त्याचबरोबर पोटॅशमुळे फुलाचं रूपांतर फळामध्ये होणार आहे आणि त्यामुळे जे काही वेगवेगळे प्रोसेस असतात, जसे की ऑस्मोसिस आहे, त्यानंतर एन्झाईम ॲक्टिव्हिटी आहे, या प्रक्रियांमुळे कापसामध्ये जी काही कापसाची आरोग्य आहे ती सुधारते आणि त्याचबरोबर पिकामध्ये रोगप्रतिकारक क्षमता वाढत असते। तर मित्रांनो, यामध्ये आपण फॉस्फरस आणि पोटॅश हे प्रायमरी न्यूट्रियंट्स असलेली खते या ठिकाणी वापरणार आहोत। तर इथे आपण पाहू शकता, पोटॅश आपण एकरी 1 बॅग याप्रमाणे खत घेतलेलं आहे। त्याचबरोबर 10-20-20 यामध्ये NPK जे काही पर्सेंटेज आहे ते 10-26-26 याप्रमाणे असतं। तर अशा प्रकारची खते आपण तिसऱ्या डोसमध्ये घेतलेले आहेत। मित्रांनो, कापूस पिकामध्ये तिसरा डोस घेत असताना तुम्ही कोणत्या प्रकारची खते घेतलेली आहेत नक्की कमेंट करा। त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।